मित्रांनो, आज मी एक पत्रकार म्हणून व्यक्त होण्यापेक्षा मी एक मतदार म्हणून व्यक्त होणार आहे, जो स्थानिक स्वराज्य संस्थेला म्हणजे अर्थात महापालिकेला, मग ती कुठलीही असो राज्यातली, त्यांना मी कर देतो. मी अपेक्षा ठेवतो की हा कर देत असताना मला ज्या सोयी सुविधा हव्यात, जी अव्यवस्था आहे, जी उत्तम व्यवस्था झाली पाहिजे, त्यातल्या समस्या सगळं काही तुम्ही दूर करावं असं अपेक्षित आहे. पण असं आहे की रस्त्यांची दुरावस्था, कमकुवत झालेली झाडं न छाटणं, मॅनहोल उघडी ठेवणं हा निव्वळ निष्काळजीपणा नाही, ही गुन्हेगारी आहे, क्राईम. दरवर्षी पावसाळा येतोच ना, प्रशासन कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या गप्पा मारतं, कंत्राटदारांची बिलं पास होतात, मग महापालिकेच्या वातानुकूलित दालनात बसणाऱ्या साहेबांना रस्त्यावरचे हे मृत्यूचे सापळे का दिसत नाहीत? कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीने लोकांच्या जीवाचा बाजार मांडलाय का? हो, हा प्रश्न आहे. आज विहानच्या आई वडिलांच्या अश्रूंचा जाप कोण देणार? देताय का उत्तर तुम्ही? असलमच्या कुटुंबाला न्याय कोण देणार? दरवेळी अशा घटना घडतात, प्रशासन चौकशीची समिती नेमतं, काही लाखांची मदत जाहीर करून स्वतःचे हात झटकून घेतं आणि पुन्हा नव्या बळींची वाट पाहतं. हा निर्लज्जपणा, ही क्रूरता आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलेली आहे. आज आम्ही केवळ चर्चा करणार नाहीये, तर विहान आणि असलमच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या त्या निर्ढावलेल्या चेहऱ्यांचे बुरखे टराटर फाडणार आहोत. आजचा आमचा थेट सवाल आहे की करदात्या नागरिकांच्या आणि निष्पाप लहान मुलांच्या जीवाचं मूल्य या प्रशासनासाठी शून्य आहे का? आणि विहान असलमचा बळी घेणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना तात्काळ तुरुंगात, जेलमध्ये का धाडलं जात नाही?